Student, my screen is visible or not? No, sir, not now. Now visible. Okay. So, in our previous lecture, we discussed two problems, and in our today's lecture, we have to see two other problems which based on projection of lines. So, this is our next problem. That is problem number third. Problem number third. Is it readable? Hello. Yes, sir. Yes, sir. Problem number three. Line CD parallel to VP and incline at 30 degree to HP. That means there is one line CD which is parallel to VP. VP ला ती parallel आहे and incline at 30 degree to HP. HP ला ती 30 degree ने incline आहे. Its top view is 50 mm long. That means they give us the length of top view 50 mm and end C is 10 mm above HP. They also give position of point C. That is point C is above HP 20 mm and in front of VP, sorry, 10 mm above HP and 20 mm in front of VP. So then draw projections and determine its true length. So we have to find true length also. That means the given data is they give us inclination with HP, it is 30 degree. That means they give us theta. Theta त्यांनी दिला आपल्याला 30 degree. Then टॉप व्ह्यूचा डिस्टन्स दिला त्यांनी. टॉप व्ह्यूचा डिस्टन्स दिले म्हणजे नेमकं कोणती लेंथ दिली आपल्याला कोण सांगेल? हॅलो. Hi, sir. टॉप व्ह्यूचा 15. डिस्टन्स आपल्याला त्यांनी टॉप व्ह्यूचा डिस्टन्स दिले 50 mm बरोबर. म्हणजेच आपल्याला कोणती लेंथ दिली त्यांनी आपल्याला? मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. सॉरी. Plan length. Plan. Yes, very good. Plan. If they give us top view distance, then it's called plan length. म्हणजे त्यांनी आपल्याला जरी प्रॉब्लेम मध्ये दिला इथे टॉप व्यू इज 50 mm लॉंग, म्हणजे याचा अर्थ त्यांनी आपल्याला काय दिलंय प्लान लेंथ दिलेली बरोबर. सो द प्लान लेंथ इज 50 mm. देन एंड सी पोझिशन, सी ची पोझिशन त्यांनी सांगितले 10 mm अबो HP. म्हणजे हा जो काही समजा सी असेल, सीडी आता आपली जी लाईन आहे ती सीडी बरोबर. So this is line point C and this point will be D. So this line CD. आता त्यांनी आपल्याला जे काही प्रॉब्लेम दिला त्याच्यावर आपण काय करू, पहिले गिव्हन डेटा आपण लिहून घेऊ बरोबर. सो दे गिव्ह अस थीटा दॅट इट इज इक्वल्स टू 30 डिग्री. थीटा दिला 30 डिग्री. देन टॉप व्ह्यू इज 50 mm. दॅट मीन्स टॉप व्ह्यूलाच आपण काय म्हणतो प्लान लेंथ इज इक्वल्स टू 50 mm बरोबर. टॉप व्ह्यूचं डिस्टन्स दिलंय. देन एंड पॉइंट सी इज 10 mm अबो HP. म्हणजे बघा आता अबो HP डिस्टन्स दे गिव्ह अस 10 mm and in front of VP distance they give us 20 mm बरोबर. हे डिस्टन्स त्यांनी दिलंय and then we have to find its true length. and म्हणजे इथे जी काही ट्रू लेंथ आपल्याला त्यांनी जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची बरोबर. सो वी हॅव टू फाइंड इट ट्रू लेंथ. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. जो काही आपले मागचे केसेस होत्या त्या केसवरतीच डिपेंड आपला हा प्रॉब्लेम नंबर 3 बरोबर. दॅट मीन्स केस नंबर 5, त्या केस नंबर 5 वरतीच आपला हा प्रॉब्लेम नंबर 3 असणार आहे. So students, this is a given data. So let's see the position of our line CD. CD ची position कशी आहे बघा. So this is our CD line. Above HP distance is they give us 10 mm. So that's why this much distance will be 10 mm. And in front of VP, VP च्या समोर, in front of VP distance is 20 mm. बरोबर. So this plane is VP. VP च्या समोर ती लाईन जी आहे ती 20 mm डिस्टन्स आहे. and above HP, HP च्या वरती, so this is HP and HP च्या वरती हा जो काही C पॉइंट आहे हा 10 mm बरोबर. त्यांनी ते दिलं बघा. above HP distance is 10 mm and in front of VP distance is 20 mm. in front of VP, VP च्या समोर, above HP, HP च्या वरती. प्रॉब्लेम मध्ये दिलं बघा above HP 10 mm above HP बरोबर. अबो एचपी म्हणजे काय, HP च्या वरती. बघा हे मी परत परत काय सांगतोय, हे जर समजलं तर तुम्हाला त्या लाईनची ऍक्च्युअल पोझिशन जी आहे ती
समजणार आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंट सी असेल, पॉईंट डी असेल, प्रत्येकाचे पोझिशन्स त्यांनी दिलेले आहेत. सो पॉईंट सी, दे गिव्ह अस पोझिशन ऑफ पॉईंट सी, इट इज 10 mm above HP. HP च्या वरती तो 10 mm, and then in front of VP, VP च्या समोर तो 20 mm. So that's why this is a position. And then angle theta, theta it is equals to 30 degree. म्हणजे ही जी लाईन आहे ही या HP ला 30 डिग्री अँगल मेंटेन करते, बरोबर. हा जो काही अँगल असणार आहे, हा अँगल असणार आहे 30 डिग्री. हा जो काही अँगल त्यांनी दिलेला आपल्याला हा असणार आहे 30 डिग्री, बरोबर. मग या पोझिशन साठी आपल्याला काय करायचंय, त्याचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू ड्रॉ करायचे, अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स ट्रू लेंथ, बरोबर. ट्रू लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग जसं आपण मागच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, बरोबर, सेम इथे पण तेच आहे. जे काही आपला गिव्हन डेटा होता आपण तो बघितलाय. आता याचे आपल्याला फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ड्रॉ करायचे, बरोबर. ओके, सो दिस इज लाईन एक्स वाय, बरोबर. आता आपल्याला याचे प्रोजेक्शन्स कसे ड्रॉ करायचे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ड्रॉ इट्स फ्रंट व्ह्यू और टॉप व्ह्यू. बोला कोण सांगेल, आधी फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा का आधी टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा. फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू, बरोबर. पण आपल्याला कम्प्लीट फ्रंट व्ह्यू मिळेल का याच्यातनं, सांगा बरं मला. आता त्यांनी काय दिलेलं आहे, अँगल 30 डिग्री दिलेला आहे, बरोबर. पण ट्रू लेंथ माहिती आहे का आपल्याला, सी टू डी चा डिस्टन्स माहिती आहे का. नो. म्हणजे आपण काय करू शकतो, फार तर फार पॉईंट सी आणि पॉईंट सी डॅश असे आपण दोन प्लॉट करून घेऊ पहिले. जसे आपली स्टेप नंबर 1 आहे तसे आपण दोन पॉईंट आपण प्लॉट करून घेऊ, ठीक आहे. सो पॉईंट सी चं लोकेशन आपल्याला काय दिलं त्यांनी, अबो HP इज 10 mm, बरोबर. म्हणून आणि इन फ्रंट ऑफ VP इज 20 mm. So point C is 10 mm above HP. Okay. So let's see. From XY line, we have to draw one projection line at a distance 10 mm. कारण या पॉइंट या ही लाईन 10 mm above HP असणार, बरोबर. And in front of VP distance is 20 mm. So here. Okay. So this will be your C dash point. Small letter C dash. Okay. And here your point C. बघा काय करतोय कळतंय सगळ्यांना. आपल्याला काय दिलंय पहिले त्यांनी, सी अँड सी डॅश याचं डिस्टन्स दिलंय. अबो HP 10 mm, इन फ्रंट ऑफ VP 20. मग मी काय करतो, XY लाईन पासन सी डॅश पॉइंट हा मी 10 mm डिस्टन्स वरती ड्रॉ करतोय, बरोबर. डायमेन्शन जर बघितलं तुम्ही तर या पॉइंट पासून तर या पॉइंटचं डिस्टन्स असेल 10 mm. देन या पॉइंट पासून ते इथपर्यंत याचे डिस्टन्स असेल 20 mm, बरोबर. 10 mm above HP and 20 mm in front of VP. That's why first step we have to plot point C dash and C. C dash आणि C आपण हे प्लॉट करून घेतले, बरोबर. ऍट अ डिस्टन्स 10 mm and 20 mm रिस्पेक्टिव्हली. आता इथे काय करायचं आपण, सिंपल म्हणजे फ्रंट प्रोजेक्शन लाईन मी काय केली, ड्रॉ केली, बरोबर. फ्रंट प्रोजेक्शन लाईन आपल्याला मेन ऑब्जेक्ट जो आहे तो आता ड्रॉ करायचा आहे, बरोबर. मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की अबो HP आणि इन फ्रंट ऑफ VP डिस्टन्स दिले. आता आपल्याला CD ची ट्रू लेंथ माहित नाहीये, बरोबर. CD ची ट्रू लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. पण आपल्याकडे गिव्हन डेटा काय, दे गिव्ह अस प्लान लेंथ, अँड प्लान लेंथ इज 50 mm, बरोबर. प्लान लेंथ किती दिली त्यांनी आपल्याला, 50 mm. सो दॅट्स वाय. आणि आपल्याला माहिती आहे की जर इन्क्लाइन लाईन असेल तर त्याचा जो काही टॉप व्ह्यू असतो तो शॉर्ट असतो. दॅट्स वाय फ्रॉम पॉइंट C टू D, from point C we have to draw one line at a distance
50 mm. 50 mm का घेतलं कोण सांगेल बरं मला? 50 mm डिस्टन्स का घेतलं मी सी पॉइंट पासून? टॉप व्ह्यू मध्ये खाली जे प्रोजेक्शन येतं ते 50 mm दिसतं HP वर. नाही, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर. दे गिव्ह अस द डिस्टन्स ऑफ टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यूचं डिस्टन्स दिलंय, त्यामुळे मला C to D हे जे डिस्टन्स असेल हे किती असेल? इट इज अ 50 mm डिस्टन्स. ओके, लेट्स सी डायमेन्शन this point to this point. It is 50 mm आणि हा आपल्याला गिवन डेटा आहे. दे गिव्ह अस टॉप व्ह्यू इज इक्वल्स टू 50 mm. बरोबर, इथे दिलंय बघा. प्लान लेंथ टॉप व्ह्यू इज इक्वल्स टू 50 mm. That's why we draw horizontal line CD at a distance 50 mm. म्हणजे C आणि C पॉइंट पासून 50 mm डिस्टन्स वरती मी D पॉइंट प्लॉट केला. बरोबर, आता आपल्याला काय करायचंय तर याचे प्रोजेक्शन घ्यायचे. बरोबर, पॉइंट D मधनं मला वरती एक प्रोजेक्शन घ्यायचे. सो अगेन आय ड्रॉ वन प्रोजेक्शन लाईन फ्रॉम पॉइंट D. ड्रॉ व्हर्टिकल प्रोजेक्शन. एक व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन मी ड्रॉ केली. बरोबर, प्रोजेक्शन लाईन दिसते सगळ्यांना? हॅलो, हो सर. Yes, sir. हा, कोणता कलर आहे प्रोजेक्शन लाईन साठी? रेड. रेड कलर. व्हेरी गुड. ओके, आता आपल्याला काय करायचंय तर प्रोजेक्शन लाईन झाली. आता आपल्याला मेन जो ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. बरोबर, तर सी डॅश पॉइंट इथे. आता मला सांगा डी डॅश पॉइंट कसा फाइंड करणार? या लाईन वरती मला डी डॅश पॉइंट मिळणार आहे. बरोबर, तो हाऊ? इथून 30 डिग्रीचा अँगल घेऊन. येस, व्हेरी गुड. फ्रॉम सी डॅश पॉइंट वी हॅव टू टेक अ डिस्टन्स ॲट अन अँगल 30 डिग्री. डिस्टन्स नाही, अँगल घ्यावा लागेल आपल्याला. बरोबर, म्हणजे सी डॅश वरती इथे तुमचा प्रोटेक्टर ठेवायचा आहे अँड देन 10, 20, 30 डिग्रीचा एक पॉइंटर मार्क करायचा आणि सी डॅश मधून ती लाईन काय करायची आपल्याला? ड्रॉ करायची. ओके, सो लेट्स सी हाऊ टू प्लॉट पॉइंट डी डॅश. बघा, 30 डिग्रीची मी एक लाईन ड्रॉ केली. त्याचं जर आपल्या डायमेन्शन बघायचं असेल तर आपण डायमेन्शनही बघू शकतो. ओके, सो 30 डिग्रीची मी एक लाईन ड्रॉ केली. आता ही लाईन या सी डॅश पॉइंट पासून मी कॉन्ट्रास्ट ठेवला आणि एक अँगल 30 डिग्री अँगल वरती एक लाईन ड्रॉ केली. आता ही इन्क्लाइन लाईन या व्हर्टिकल प्रोजेक्शनला जिथे इंटरसेक्ट करेल दॅट विल बी अवर डी डॅश पॉइंट. ओके, डी डॅश पॉइंट कसा आला कळलं सगळ्यांना? बघा, परत एकदा सांगतो. डी डॅश पॉइंट कसा आला ते आधी मी डी डॅश लिहून घेतो, मग आपण पुढे येऊ. बघा, आपल्याला त्यांनी काय दिलं होता? टॉप व्ह्यू दिला होता. बरोबर, आणि त्यात सी आणि सी डॅशचं डिस्टन्स आपण गिवन डेटावरनं मार्क केलं. आफ्टर दॅट प्लान लेंथ दिली होती 50 mm, म्हणून मी काय केलं? सी पॉइंट वरनं आपण डी हे डिस्टन्स 50 mm घेतलं. देन डी पॉइंट पासून मी काय केलं? व्हर्टिकल प्रोजेक्शन ड्रॉ केले. देन दे गिव्ह अस द अँगल विथ HP. या HP चा हा HP सोबत जो अँगल मेंटेन केला CD लाईन ने, इट इज 30 डिग्री. सो दॅट्स वाय from from point C dash we draw one inclined line at an angle 30 degree, and that line intersect our vertical projection which passes from point D at intersect at one point, and here at intersection point will be our D dash point. ठीक आहे, आता हे जे एक्स्ट्राचं जे होतं ते आपण आता रिमूव्ह करून टाकू. ओके, सो दिस इज सी डॅश पॉइंट. देन आपल्याला फाइंड काय करायचं? आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? वी हॅव टू फाइंड ऍक्च्युअल लेंथ. येस, ट्रू लेंथ. येस, ट्रू लेंथ फाइंड आउट करायची. सो वी हॅव टू फाइंड ट्रू लेंथ म्हणजेच काय? सो डिस्टन्स बिटवीन सी डॅश टू डी डॅश. बरोबर, सी डॅश आणि डी डॅश यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. ओके, हाऊ मच इट इज? 58 mm. ठीक आहे, आता तुम्हाला प्रोसिजर कळली सगळ्यांना? प्रोसिजर ज्यांना कळली असेल त्यांनी लगेच ड्रॉ करायला घ्या. पहिले सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम लिहून घेऊ, आणि प्रॉब्लेम लिहिण्यासाठी मी फक्त 1 मिनिट देणार आहे. फास्ट रफ मध्ये प्रॉब्लेम लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला सोल्युशन पण ड्रॉ करायचं. बरोबर,
आणि सोल्युशन झालं की आपल्याला लगेच सेकंड प्रॉब्लेम कडे जायचे. सो राईट डाऊन दिस प्रॉब्लेम नंबर थर्ड फर्स्ट, देन after writing this problem, write given data also. गिव्हन डेटा दरवेळेस लिहायचा आहे, कारण गिव्हन डेटामुळे तुम्हाला काय आहे की एक पूर्ण त्या प्रॉब्लेमची पोझिशन कळून जाते आणि त्या प्रॉब्लेमची कशी पोझिशन असेल, सिच्युएशन कशी आहे, कोणता पॉईंट कुठे आहे, हे सगळं तुम्हाला कळून जातं. बरोबर. सो राईट डाऊन दिस प्रॉब्लेम नंबर 3 फर्स्ट अँड देन गिव्हन डेटा ऑल्सो. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Is it or problem number 3 and given data? Okay, students, after that you have to draw the solution of our problem number third. So this is solution, complete solution of our problem number third. ड्रॉ करताना मला फक्त दोनच लाईन मला डार्क दिसणार आहेत. एक सी टू डी ही लाईन डार्क दिसणार आहे अँड सी डॅश टू डी डॅश, म्हणजे थोडक्यात टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू या दोनच लाईन मला डार्क दिसतील. बाकीच्या सगळ्या लाईन म्हणजे एक्स वाय ची लाईन असेल, डायमेन्शनच्या लाईन्स असतील, प्रोजेक्शनच्या लाईन्स असतील, या सगळ्या फेंट पाहिजे. बरोबर. एच किंवा 2H या दोनच पेन्सिल्स यूज करायच्या आहेत अँड शक्यतो लीड पेन्सिल यूज करा. सी डी अँड सी डॅश डी डॅश या दोन लाईन फक्त डार्क दिसतील. ओके, सोल्युशन ड्रॉ करते तोपर्यंत सगळ्यांनी अटेंडन्स द्यायचे. रोल नंबर 1 आहिरे प्रमोद. रोल नंबर 2 प्रेझेंट सर. 3 4 5. रोल नंबर 5
Roll number 6, 7, 8. Roll number 9. Present, sir. Roll number 10, 11, Present, sir. 12, 13, 14, 15. Sir, 13 present. Hello sir, roll number 7 present है. Roll number 7. okay. 14 present. Roll number 15. हे बघ मी परत नाव सांगतो. रोल नंबर 7 प्रेझेंट, देन रोल नंबर 9, रोल नंबर 11, रोल नंबर 13, नेक्स्ट रोल नंबर 14, Present. Present, sir. 15, Present, sir. 16, 17, 18, 19. Present, sir. तुम्ही ज्यावेळेस प्रेझेंट देता त्यावेळेस तुमचं नाव मला इथे दिसते बरोबर, त्यामुळे मला सगळ्यांचं ऍक्च्युअल अटेंडन्स दिसते इथे. 20, Yes, sir. 21, 22, 23, 24, Present, sir. 25. प्रेझेंट सर. बाकीच्यांनी सगळ्यांनी प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन ड्रॉ करायचे. 26, 27, 28, 29, Present, sir. 30, Present, sir. 31, 32, 33, 32. Present, sir. सिद्धांत ओके. 33, 34, 35, 35 present, 36. sir. प्रशांत ओके. 36, 37, Yes, sir. 38, Present sir. 39, 40, 41, 42, प्रेझेंट सर. 43. प्रथमेश कुळे. येस सर. 43, 44, 45, 46, 47, 48. Present, sir. सुयोग शिंदे ओके. Yes, sir. 49, 49, 50, 51, Present, sir. 52, 53, 54, 55, 56, 57, Present, sir. 60, 61, 62. Present, sir. Tanish okay. 63,
Okay, students, is there any problem for constructing front 41. view, top view? Sorry, Sir, 41 roll number present. Srijay Patil. Okay, 40. बरं, ड्रॉ करताना काही अडचण येते कोणाला? काही पॉईंट समजला नसेल तर लगेच विचारा, लगेच मी तो एक्सप्लेन करतो. Is it over, students? With dimension ड्रॉ करायचे तुम्हाला प्रॉपरली 1:1. Okay, after that, let's see our problem number 4. So this is our problem number 4. Top view of line AB is 60 mm. End A is 20 mm above HP and 40 mm in front of VP. End B is 50 mm above HP and 40 mm in front of VP. Draw projection and find inclination of line with HP and true length also. बघा थोडंसं जरा ट्विस्ट आहे या प्रॉब्लेम मध्ये. बघा आपण चौथा जो प्रॉब्लेम आहे तो थोडासा जरा वेगळा दिला त्यांनी, बरोबर. इथे आपल्याला कोणत्याही पद्धतीचा अँगल दिलेला नाही, म्हणजे आपल्याला पहिले काय तर पोझिशन बघून घ्यायची, बरोबर. म्हणजे जी काय लाईन आहे ती लाईन कशी असणार आहे त्याचं आपल्याला इन्क्लिनेशन विचारल्याचा अर्थ हा केस नंबर 5 मधला असणार आहे, बरोबर. इन्क्लिनेशन विथ HP असं दिलं बघा. फाइंड इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ HP म्हणजेच काय, तर ही जी काय लाईन असणार आहे तर ही लाईन HP सोबत इन्क्लाइन असणार आहे, बरोबर. म्हणजेच केस नंबर 5. देन वी हॅव टू फाइंड थीटा ॲज वेल ॲज ट्रू लेंथ, म्हणजे जी काही ऑब्जेक्ट लाईनची ट्रू लेंथ असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची, बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट स्टेप वी हॅव टू राईट डाऊन गिवन डेटा फर्स्ट. गिवन डेटा आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. So this is our problem number 4. Okay. बोला आता काय काय दिलं आपल्याला त्यांनी. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे अँड देन आपल्याला गिवन डेटा लिहायचा आहे, बरोबर. सो रीड द प्रॉब्लेम ट्वाइस अँड टेल मी व्हॉट आर द गिवन डेटा हियर. हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? Yes, sir. हो सर. Yes, sir. स्क्रीन पण दिसते सगळ्यांना, बरोबर. Yes, sir. हा, बोला आता. प्रॉब्लेम जो दिलाय समोर तर त्याचं मला फ्रंट व्ह्यू आणि आपल्याला जे काय काय गिवन डेटा दिलाय ते आपल्याला लिहायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी Top which view data is given. AB 60 mm. हा, टॉप व्ह्यू दिलाय म्हणजे थोडक्यात. येस, एक्झॅक्टली. सो दे गिव्ह अस प्लॅन लेंथ, सो इट इज 60 mm. ओके. हा, आता पुढे काय दिलं त्यांनी? 20 mm above HP. HP पण HP 20 mm. 20 mm. कोणता पॉइंट? A. येस, A dash वगैरे देतो. हा, A is 20 mm above HP, बरोबर. म्हणजे अबो HP डिस्टन्स दिलंय, पण ते कोणत्या पॉइंटचं दिलंय त्यांनी? दे गिव्ह अस पॉइंट A आणि ते किती आहे? 20 mm, बरोबर. हा, देन 20 mm above HP and VP is 40 mm. 40 mm in front of VP. म्हणजे VP. याला थोडक्यात आपण काय म्हणू इथे? A डॅश, बरोबर. A डॅशचं डिस्टन्स आपल्याला दिलंय 40 mm. देन इन फ्रंट ऑफ VP म्हणजेच काय दिलं त्यांनी आपल्याला थोडक्यात? A चं डिस्टन्स दिलंय. किती येते? इट इज 40 mm. 40 mm.
बघा आता ए डॅश आणि ए दोघांचा डिस्टन्स त्याने दिलाय अबो एचपी म्हणजेच ए डॅश असतो वरती, त्याचा डिस्टन्स दिलाय 20. इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हणजे खाली एक्स लाईनच्या खाली तो पॉइंट ए, त्याचा डिस्टन्स दिलाय 40 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. देन एंड बी इज 50 mm अबो एचपी. बरोबर, म्हणजेच कोणता पॉइंट दिलाय त्यांनी, कोणता पॉइंट दिलाय सांगा बरं. बी डॅश. येस, बी डॅश पॉइंट. बरोबर, आपल्याला दिलं त्यांनी बी डॅश पॉइंट आणि त्याचा डिस्टन्स किती दिला त्यांनी. दे गिव्ह अस एंड बी इज 50 mm अबो एचपी, म्हणजे बी डॅश हा तुमचा 50 mm अबो एचपी अँड देन 40 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन अँड फाइंड इन्क्लिनेशन, म्हणजेच काय थिटा जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर, थिटा कॅल्क्युलेट करायचा आणि आपल्याला त्याची ट्रू लेंथ जी आहे ती, येस ट्रू लेंथ सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो थिटा आणि ट्रू लेंथ कॅल्क्युलेट करायचे. अबो एचपी पॉइंट ए चं डिस्टन्स आहे ते आहे 20 mm, दॅट मीन्स आवर ए डॅश पॉइंट इन फ्रंट ऑफ व्हीपी पॉइंट ए जो आहे त्याचा डिस्टन्स दिलाय 40 mm. देन अबो एचपी डिस्टन्स बी म्हणजे बी डॅश हे त्यांनी दिलेलं आहे 50 mm अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी पॉइंट बी इट इज 40 mm. अशा पद्धतीने हा सगळा आपला गिवन डेटा आहे. बरोबर, आणि याच्या मदतीने आपल्याला काय करायचं तर प्रोजेक्शन ड्रॉ करायचे अँड देन त्याचं सोल्युशन ड्रॉ करायचं. बरोबर, ठीक आहे. आता बघा सोल्युशन त्याचं कसं असेल. सगळ्यात पहिले काय करणार आपण, त्याची पोझिशन बघून घेऊ आपण. बरोबर, सो लेट्स सी द पोझिशन ऑफ आवर लाईन. सो हिअर इज आवर पॉइंट ए, हिअर इज पॉइंट बी. ठीक आहे. आता बघा जसं आपल्याला पॉइंट ए अबो एचपी डिस्टन्स दिलं त्यांनी, बरोबर किती दिलेलं आहे ते, इट इज अबो एचपी पॉइंट ए चं डिस्टन्स आहे 20 mm अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी इज 40 mm. म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे हे तुमचं 10 mm आहे अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी इज 40 mm. ठीक आहे, अबो एचपी डिस्टन्स 10 mm, इन फ्रंट ऑफ व्हीपी डिस्टन्स इज 40 mm. बरोबर, आता त्यांनी आणखी दुसरं डिस्टन्स कोणतं दिलं आपल्याला, अबो एचपी म्हणजे बी डॅश पॉइंट ते किती दिलंय 50 mm. बरोबर, म्हणजेच काय तर अबो एचपी दॅट मीन्स दे गिव्ह अस दिस मच डिस्टन्स. एचपी पासनं बी चा जो काय पॉइंट आहे तो तुम्हाला, जसं इथे एचपी पासनं ए चा पॉइंट 10 mm आहे, तसा एचपी पासनं बी चा जो पॉइंट आहे तो असणार आहे 40 mm, सॉरी 50 mm. ठीक आहे, बघा जसं एचपी पासनं ए चं डिस्टन्स 10 mm आहे बरोबर, आणि इन फ्रंट ऑफ व्हीपी 40 mm आहे, तसं पॉइंट बी चं लोकेशन कसं आहे. सो एचपी पासनं वरती 50 mm आहे अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी इट इज 40 mm. म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे हे कॉमन असणार. इन फ्रंट ऑफ व्हीपी 40, बी चं लोकेशन, इन फ्रंट ऑफ व्हीपी ए चं लोकेशन इट ऑल्सो 40. अबो एचपी ए चं लोकेशन आहे 10 mm अँड अबो एचपी बी चं लोकेशन आहे 50 mm. बरोबर, सो दॅट इज द पोझिशन ऑफ अवर लाईन अँड देन वी हॅव टू फाइंड दिस अँगल ऍज वेल एज ट्रू लेंथ. म्हणजे या पोझिशन मध्ये ज्या दोन्ही पॉईंट असतील पॉईंट ए आणि पॉईंट बी त्यावेळेस त्याचा अँगल किती असेल अँड ट्रू लेंथ त्याची किती असणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो दॅट इज अवर प्रॉब्लेम. बघा आता आपल्याला काय करायचं इथे, सगळ्यात पहिले आपल्याला पॉइंट ए डॅश बी डॅश हे दोन्ही पॉइंट काय करायचे प्लॉट करून घ्यायचे. ठीक आहे, खूप सिंपल आहे, फक्त काय थोडस जर व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला लक्ष द्यायचं, व्यवस्थित लक्ष जर दिलं तर तुम्हाला इझिली सोल्युशन फाइंड आउट करू शकता. बर, आता आपल्याला काय करायचं पहिले ए डॅश पॉइंट प्लॉट करून घ्यायचं. बरोबर, ए डॅश.
आता ए डॅश किती डिस्टन्स वर असणार आहे? अबो HP इट इज 20 mm. बरोबर. मग मी काय करतो, एक XY ला पॅरलल अशी एक प्रोजेक्शन लाईन ड्रॉ केली ऍट अ डिस्टन्स 20 mm. बरोबर. अँड देन पॉइंट ए किती डिस्टन्स वरती आहे? 40 mm. बरोबर. सो दॅट्स वाय XY ला पॅरलल आणि फ्रंट अशी मी एक 40 mm डिस्टन्स वरती एक लाईन मी ड्रॉ करून घेतली. बरोबर. सो हिअर विल बी माय पॉइंट ए. काय चाललंय कळतंय सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. येस सर. हा बघा, सगळ्यात पहिली मी काय केलं, XY लाईन ड्रॉ करून घेतली. पहिली स्टेप, कोणताही पण प्रॉब्लेम असू द्या, पहिली स्टेप काय आपली? XY लाईन ड्रॉ करून घेणे. देन प्लॉट पॉइंट ए डॅश अँड ए. म्हणजे तुम्ही कोणता पण प्रॉब्लेम बघा, तुम्हाला पहिले सगळ्यात आधी हेच काम करायचं, बरोबर. कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम असू द्या, फर्स्ट स्टेप यू हॅव टू प्लॉट पॉइंट ए डॅश अँड ए. म्हणजे जो कोणता पॉइंट असेल, मग CD लाईन असेल तर C डॅश अँड C, MN लाईन असेल तर M डॅश अँड M. आता इथे AB लाईन आहे, त्यामुळे आपण पहिली स्टेप काय? सो वी हॅव टू प्लॉट पॉइंट ए डॅश अँड ए ऍट अ डिस्टन्स 20 mm अँड 40 mm रिस्पेक्टिव्हली. बरोबर. सो डायमेन्शन लाईन घेऊ आपण. This much distance is 20 mm and this much is 40 mm. बघा, A dash point above HP is 20 mm. म्हणून XY लाईन पासून 20 mm डिस्टन्स वरती मी A dash पॉइंट प्लॉट केला. देन इन फ्रंट ऑफ VP इट इज 40 mm. म्हणून मग इथून मी खाली काय केलं, इन फ्रंट ऑफ VP 40 mm वरती एक पॉइंट प्लॉट केला. बरोबर. सो इन दिस वे वी कॅन प्लॉट पॉइंट A dash as well as A. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय असेल बरं, कोण सांगेल? व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप? XY लाईन वरती 60 mm चं मेजरमेंट घ्यायचं. XY लाईन वरती 60 mm चं मेजरमेंट घ्यायचं. ओके. देन मग पुढे काय? मेजरमेंट प्रोजेक्शन लाईन्स काढायच्या. व्हेरी गुड. बरोबर. आता बघा, त्यांनी आपल्याला गिवन डेटा मध्ये काय दिलंय? दे गिव्ह अस प्लॅन लेंथ and how much it is? 60 mm plan length. And we know plan length means the length which is of top view. म्हणजे टॉप व्ह्यू ची जी काही लेंथ असते त्यालाच आपण काय म्हणतो? प्लॅन लेंथ सुद्धा म्हणतो. बरोबर. म्हणून मग आपल्याला थोडक्यात काय, तर जो काही टॉप व्ह्यू असणार आहे त्याचा डिस्टन्स किती आहे? 60 mm. आता तुम्ही जर गिवन डेटा नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट बी त्या दोघांचं लोकेशन जे आहे ते व्यवस्थित जर बघितलं तर ते सेम दिसतंय. बघा, म्हणजे पॉइंट ए डॅशचं 20 mm आहे, बी डॅशचं 50 mm, आणि आपल्याला माहिती ए डॅश आणि बी डॅश हे वरती असतात. बरोबर. आणि ए आणि बी, बरोबर, हे नॉर्मल जे पॉइंट असतात ते खाली असतात. मग आता पॉइंट ए चं लोकेशन आहे 40 mm आणि पॉइंट बी चं लोकेशन सुद्धा 40 mm. याचा अर्थ काय होईल रे? पॉइंट ए आणि पॉइंट बी याचं दोघांचं लोकेशन 40 mm म्हणजे इन फ्रंट ऑफ VP प्लॅन लेंथ हे. येस येस एक्झॅक्टली. म्हणजे ते काय आहे, तर त्या दोघांचं डिस्टन्स सेम आहे. म्हणजे पॉइंट ए आणि पॉइंट बी दे बोथ विल lie on same line. म्हणजे पॉइंट ए आणि पॉइंट बी हा तुमचा इथेच मिळेल तुम्हाला एकाच लाईन वरती, कारण दोघांचं डिस्टन्स जे आहे ते इन फ्रंट ऑफ VP इट इज 40 mm. सो इफ यू प्लॉट पॉइंट ए देन ऍट अ डिस्टन्स 60 mm यू हॅव टू प्लॉट पॉइंट बी ऑन सेम प्रोजेक्शन. म्हणजे ए च्या त्याच प्रोजेक्शन वरती बी पॉइंट सुद्धा मिळेल. असं का? कारण त्यांनी दिलंय इन फ्रंट ऑफ VP ऑफ पॉइंट ए इज 40 mm as well as in front of VP of point B is also 40 mm. म्हणून मग ए आणि बी हे तुमचे सेम लाईन वरती मिळतील ऍट अ डिस्टन्स 40 mm. सो स्टुडंट, लेट्स सी द सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम. ऍट अ डिस्टन्स 60 mm तुम्हाला काय करायची? एक लाईन ड्रॉ करायची. बरोबर. सो पॉइंट ए, आणि आता इथे तुम्हाला कोणता पॉइंट मिळणार आहे? विल गेट पॉइंट बी हियर. बरं, पॉइंट ए बी कसा आला कळलं सगळ्यांना? याच्यात काय अडचण कोणाला? नो सर. ओके. आता मला सांगा पुढची स्टेप काय असेल? आता आपण प्लॅन लेंथ काढली. हा, कुठून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करणार? बी पासून. बी पासून वर्टिकल प्रोजेक्शन लाईन आपण ड्रॉ करणार. बरोबर. किती mm असेल? आपल्याला काय करायचं, पहिले फक्त एक वर्टिकल प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करून घेतली. बरोबर. 50 mm. 50 mm काढायचे. बरोबर.
पण ते 50 mm कुठून असेल? बी पॉइंट पासून 50 mm असेल का एक्स वाय पासून 50 mm असेल? आय रिपीट माय क्वेश्चन. द डिस्टन्स ऑफ बी डॅश इट इज 50 mm. बरोबर, म्हणजे इथे कुठेतरी तुम्हाला बी डॅश पॉइंट असेल. बरोबर, मग हे जे काही डिस्टन्स आहे 50 mm ते या बी पॉइंट पासून 50 mm घ्यावं लागेल का एक्स वाय पासून 50 mm घ्यावं लागेल? एक्स वाय लाईन पासून. हे एक्स वाय लाईन पासून 50 mm का असतं बघा, इथे तुम्हाला दिसेल बघा. तुम्ही जे काही 50 mm डिस्टन्स मेजर करताय इट इज अबोव एचपी, म्हणजे एचपी हॉरिझॉन्टल प्लेन पासून बी चं डिस्टन्स आहे 50 mm. आणि हॉरिझॉन्टल पॉइंट म्हणजे समोरून जर तुम्ही बघताय तर हॉरिझॉन्टल पॉइंट म्हणजे तुमचा कुठं असणार आहे? एक्स वाय लाईन पासून 50 mm. त्यामुळे इथे जे काही तुमचं 50 mm डिस्टन्स असणार आहे, सो इट विल बी फ्रॉम एक्स वाय लाईन. बरोबर, मग आपल्याला काय करायचंय? एक्स वाय लाईन पासून 50 mm ला एक पॅरल लाईन मी ड्रॉ करून घेतो. बरोबर, एक्स वाय लाईन पासून 50 mm. आता आपल्याला याचं काय करायचंय? डायमेन्शन्स बघायचे. So from XY to this line, it is 50 mm. बरोबर, XY पासून मी काय केलंय? एक पॅरल लाईन ड्रॉ केली ऍट अ डिस्टन्स 50 mm. आता ही पॅरल लाईन या बी च्या प्रोजेक्शनला जिथे कुठे इंटरसेक्ट करेल तो कोणता असणार आहे आपला? कोणता पॉइंट असेल तो आपला? बी डॅश. येस, सो दॅट विल बी अवर बी डॅश पॉइंट. सो फ्रॉम ए डॅश पॉइंट mark one point and intersection point. बघा, जिथे हॉरिझॉन्टल लाईनला आणि व्हर्टिकल प्रोजेक्शन जिथे इंटरसेक्ट करतायत, इंटरसेक्शन पॉइंट. सो दॅट विल बी युअर बी डॅश पॉइंट. बरोबर, हा जसं इथे ए डॅश आहे तसं इथे तुम्हाला काय मिळणार आहे? बी डॅश. ओके, आता तुम्हाला काय काय मेजर काय काय करायला लावलंय? सो वी हॅव टू फाइंड थिटा. म्हणजेच काय? थिटा म्हणजे काय असतो? इन्क्लिनेशन विथ अँगल. एचपी. एचपी सोबत इन्क्लिनेशन म्हणजेच काय? तर अँगल थिटा. बघा इथे. सो वी हॅव टू फाइंड दिस अँगल, दिस मच अँगल, इन्क्लिनेशन विथ एचपी. थिटा म्हणजे काय असतो? इन्क्लिनेशन विथ एचपी. अँड फाय म्हणजे काय? इन्क्लिनेशन विथ बीपी. बरोबर, आता आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये इन्क्लिनेशन विथ एचपी सांगितलंय. बरोबर, सो वी हॅव टू मेजर अँगल थिटा. बघा आता कसं मोजणार तो? मग डायरेक्टली तुम्ही अँगल मोजायचं. बरोबर, आता ठीक आहे, माझ्याकडे इथे सॉफ्टवेअर आहे त्यामुळे मी इथे सॉफ्टवेअरच्या मदतीने डायरेक्टली मोजू शकतो. तुमच्याकडे सॉफ्टवेअर नाही, तुम्ही काय करणार आहे? हाताने ड्रॉ करणार आहे. बरोबर, सो विथ हेल्प ऑफ प्रोटेक्टर यू हॅव टू फाइंड अँगल बिटवीन लाईन ए डॅश बी डॅश अँड एक्स वाय और एक्स वाय म्हणजे हा अँगल जो आहे तो आपल्याला मेजर करायचा. सो इट इज 27 डिग्री. देन नेक्स्ट आपल्याला काय आणखी काय विचारलं त्यांनी? दे आज ट्रू लेंथ. ट्रू लेंथ ऑफ बरोबर. डॅश बी डॅश. हा, ट्रू लेंथ कशी मोजणार आता? सो डिस्टन्स बिटवीन ए डॅश अँड बी डॅश. ठीक आहे, ए डॅश अँड बी डॅश मधलं डिस्टन्स जे आहे ते मेजर करायचं. अशा पद्धतीने आपण हे जे काही डिस्टन्स आहे ते मेजर करू शकतो. So students, this is a complete solution of our problem number 4. ठीक आहे, इंटरेस्ट जे काही एक्स्ट्राच्या लाईन्स असतील त्या सगळ्या डिलीट करून टाकायचे. बघा हे खूप महत्वाचं आहे. 50 mm म्हणजे त्यांनी काय दिलंय? बी डॅशचं लोकेशन दिलंय. इट इज 50 mm इन फ्रंट, सॉरी अबोव एचपी. ठीक आहे, आता सगळ्यांनी पहिले काय करायचंय? तो पहिले प्रॉब्लेम लिहून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन आपल्याला ड्रॉ करायचंय. सो स्टार्ट टू राईट problem first, then given data, and after that draw solution on your sketchbook. हॅलो सर. हा, येस सर, ते ड्रॉइंग बुक करायची का मोठी त्याला? हो सांगितलं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं. A3 साईजचे तुमची स्केचबुक असेल आणि त्या स्केचबुक वरती तुम्हाला प्रॉब्लेम्स आणि असाइनमेंट मी ज्या ज्या देणार आहेत त्या सगळ्या असाइनमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर, तर आजचं लेक्चर झालं की मी तुम्हाला उद्या असाइनमेंट नंबर 1 देणार आहे. सो यू हॅव टू ड्रॉ असाइनमेंट नंबर 1
ऑन युअर असाइनमेंट बुक. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम जो लिहायचा आहे तो रफ लिहून चालणार नाही. तुम्हाला काय करायचंय, तो 5 mm च्या लाईन मध्येच तुम्हाला प्रॉब्लेम हा लिहायचा आहे. ग्राफिक्स मध्ये लिहिला असेल बघा तुम्ही सगळ्यांनी. लिहिलंय ना, माहिती आहे ना कसं लिहायचं? येस सर, येस सर. माहित नसेल तर लगेच विचारा, मी सांगतो. हा जो काही प्रॉब्लेम तुम्ही लिहिताय आता सांगून दे ना एकदा. बरं सांगतो मी. हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही आता रफ स्केचबुक मध्ये लिहिताय बरोबर, त्यामुळे तो रफ लिहायचा आहे आणि जे काही सोल्युशन आहे ते विथ डायमेन्शन सॉल्व्ह करायचे. पण ज्यावेळेस तुम्ही असाइनमेंट बुक मध्ये असाइनमेंट सॉल्व्ह करणार आहात त्या केसमध्ये तुम्हाला जे काही हे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे 5 mm च्या लाईन मध्येच लिहायचे आणि सगळे कॅपिटल लेटर्स मध्येच पाहिजे बरोबर. म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम आता बघा स्क्रीनवरती दिसतोय हा तुम्हाला स्मॉल लेटर मध्ये दिसतोय बरोबर. तर तसं जो काही तुम्ही असाइनमेंट बुक मध्ये प्रॉब्लेम लिहिणार आहात सो दॅट विल बी इन कॅप्स लेटर, कॅपिटल लेटर बरोबर. टोटल प्रॉब्लेम तुमचा कॅपिटल लेटर मध्ये असेल. डिस्टन्स जे आहे तुम्हाला काय करायचंय तर 5 mm च्या लाईन्स अशा ड्रॉ करायच्या आहेत. हॅलो सर. हा बोल. हा सर, एका पेजवर एकच प्रॉब्लेम येईल का 2 येतील? नाही, एका पेजवरती 2 प्रॉब्लेम येतील ना, तेही सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना. पहिले पहिले काय करायचं बघा, 5 mm च्या अशा तुम्ही लाईन्स ज्या ड्रॉ करून घ्याल बरोबर. त्या केसमध्ये त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला जसं तुम्ही रायटिंग तुम्हाला शिकवलंय ग्राफिक्स मध्ये बरोबर, असे सगळे लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्याचा तो प्रॉब्लेम इथे या लाईन्स मध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर जे काही तुमचं पेज असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर पेज बरोबर. या पेजचं पहिले काय करायचंय, हाफ पोर्शन म्हणजे त्याचा मिड पॉइंट जो आहे तो त्या पेजला तुम्ही डिवाइड करून घ्यायचे. ठीक आहे. डिवाइड केल्यानंतर इथे काय तुमच्या या ज्या काही लाईन्स आहेत 5 mm च्या लाईन्स, तर या लाईन्स तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायच्या. ठीक आहे. अशा लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. मग इथे तुम्हाला काय करायचं, तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो राईट डाऊन करून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम राईट डाऊन केल्यानंतर मग इथे तुम्हाला त्याचं सोल्युशन जे आहे ते ड्रॉ करायचंय बरोबर. आणि याच्यानंतर समजा आता तुम्हाला असं काही विचारलंय इथे फाइंड थिटा ट्रू लेंथ बरोबर. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं, इथे बॉटम राईट कॉर्नर इथे तुम्हाला एक असा ब्लॉक तयार करायचा आहे आणि याच्यात तुम्हाला लिहायचंय आन्सर. ठीक आहे. आणि मग जे काही तुमचं आन्सर आलं असेल, मग आन्सर आपल्याला काय काय विचारलंय त्यांनी, आता आपल्याला इथे थिटा विचारलंय, देन ट्रू लेंथ विचारलंय बरोबर. मग आन्सर मध्ये तुम्ही काय देणार, थिटा इज इक्वल्स टू, फॉर एक्झाम्पल थिटा इज इक्वल्स टू 27 डिग्री, ट्रू लेंथ TL इज इक्वल्स टू 67.08 mm. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम नंबर 1 इकडे येईल, प्रॉब्लेम नंबर 2 म्हणजे एका असाइनमेंट बुक मध्ये एका पेज वरती तुमचे 2 प्रॉब्लेम असे सॉल्व्ह होतील. ठीक आहे. याच्यात काही अडचण कोणाला आता? नो सर. हा, काही अडचण असेल तर विचारा, अदरवाईज तुमचं जे काही सोल्युशन आहे ते ड्रॉ करा. सर काही हेडिंग वगैरे लिहायचं नाही का? हेडिंग नाही, आपण पहिले असाइनमेंट नंबर 1 असं लिहायचंय ना तिथे. म्हणजे जो काही तुम्ही पेज बनवणार आहे तर त्या पेजला तुम्ही बॉर्डर सोडता. बॉर्डर किती MM ची सोडता माहिती आहे सगळ्यांना? 1 सेंटीमीटर. 1 Yes. सेंटीमीटर. हो बरोबर. 1 सेंटीमीटरची सगळी तुमची बॉर्डर असेल आणि मग इथे तुम्हाला वाटलं असतं तुम्ही टायटल द्या त्या 1 सेंटीमीटर मध्येच की असाइनमेंट नंबर 1 आणि मग त्या असाइनमेंट नंबर 1 चं हे सोल्युशन. ओके सर. ठीक आहे. सर टोटल किती असाइनमेंट राहणार आहे? टोटल आपल्याला 8 असाइनमेंट असणार आहेत आणि प्रत्येक चॅप्टर वरती त्या डिपेंड आहेत. म्हणजे जसं आपला पहिला चॅप्टर आहे, पहिल्या चॅप्टर मध्ये 2 असाइनमेंट असणार तुम्हाला. फर्स्ट हाफ प्रोजेक्शन ऑफ लाईन, सेकंड हाफ प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स. आता आपला सध्या फर्स्ट हाफ चालू आहे बरोबर.
त्यामुळे पहिल्या हाफ वरती तुमची एक असाइनमेंट असणार आहे, दुसऱ्या हाफ Yes, वरती sir. एक असाइनमेंट. अशा टोटल आपल्याला 8 असाइनमेंट असणार आहेत आणि त्या 8 असाइनमेंट झाल्या की तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये कोणता पण प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. Yes, sir. तुम्हाला म्हणजे एक्झाम साठी फक्त या 8 असाइनमेंट करायच्या आहेत. या 8 असाइनमेंट तुम्ही जर परफेक्टली सॉल्व्ह केल्या, देन ईडीआरचं कोणत्या पण पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ द्या, यू कॅन एबल टू सॉल्व्ह एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. सो आज पण याचे फोटो सेंड करायचे का जे आज केलं तर? नाही, आज नका करू, कारण आता ऑलरेडी तुम्ही म्हणजे याचं सोल्युशन मीच दिलं तुम्हाला, बरोबर. आता मी जो तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार आहे होमवर्क साठी, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता याचं फोटो नका पाठवू मला. मला जे काही होमवर्क मी देणार आहे आजचा प्रॉब्लेम, तर त्याचे फोटो मला पाठवा. ठीक आहे. ओके सर. चला, सोल्युशन सॉल्व्ह करून झाला असेल तर मग सांगा मला, मग मी तुम्हाला होमवर्कचा प्रॉब्लेम देतो. ठीक आहे. ज्यांचं सोल्युशन झालं असेल त्यांनी हा पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो लिहायला स्टार्ट करा. हा होमवर्कचा आहे का सर? येस येस. हा जो स्क्रीनवरती मी टाइप करतोय, दॅट विल बी होमवर्क प्रॉब्लेम. इफ यू फिनिश युअर सोल्युशन, देन स्टार्ट टू राईट दिस होमवर्क प्रॉब्लेम. Okay, so there is one problem for homework. All of you write down this problem.
otherwise take screenshot of this problem. Line AB lies on both HP and VP. End A and end B of line is 10 mm and 55 mm respectively above HP. Plan length of line is 55 mm. Draw projections and find its inclination. Find its true length and inclination with HP. So that is our problem. सर जेव्हा आपल्याला फायनल फेअर असाइनमेंट करायची असेल तेव्हा तुम्ही एखादं सॅम्पल पाठवाल का जुनं कसं म्हणजे क्लिअर होऊन जाईल ठीक आहे चालेल मी कसं ग्रुपवरती करायचं शेअर करतो तसं चालेल चालेल एक सॅम्पल असाइनमेंटचा प्रॉब्लेम जो आहे तो मी ग्रुपवरती शेअर करेन ठीक आहे आता सध्या तुम्ही ओके हा जो काही प्रॉब्लेम आहे होमवर्कचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या रफ स्केचबुक मध्येच ड्रॉ करा असाइनमेंट बुक मध्ये नका करू आणि रफ स्केचबुक म्हणजे तुमची ग्राफिक्सची जी उरलेली असेल ती कंटिन्यू केली तरी चालेल मी पहिल्या लेक्चरला सांगितले ठीक आहे तर आपला हा आजचं लेक्चर होतं याच्यात आपण प्रोजेक्शन ऑफ लाईनचे 2 प्रॉब्लेम आणि एक होमवर्कचा प्रॉब्लेम बघितला पुढच्या लेक्चर मध्ये आपण आणखी प्रॉब्लेम्स बघू अँड जे काही क्युरीज असेल ते सॉल्व्ह करू सो थँक्यू फॉर जॉईन विथ अस थँक्यू थँक्यू सर ओके थँक्यू सर